मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप याची सुरुवात केली होती। त्यात आपण उत्पन्न म्हणजे काय, घटक उत्पन्न, गैर उत्पन्न, राष्ट्रीय म्हणजे काय, आर्थिक प्रदेश, मूल्यवर्धितची संकल्पना, तसेच बाजारभाव विरुद्ध घटक किंमत, देशांतर्गत उत्पन्नाची संकल्पना सगळं बघितलं होतं। उत्पादाची संकल्पना हे सगळं बघितलं होतं। आता आपण राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना बघणार आहोत। द कन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रोडक्ट, भारतीय अर्थव्यवस्था हे रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातली सगळी माहिती आहे। आता राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, उत्पादाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रोडक्ट। वर दिलेल्या देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत देशाच्या आर्थिक प्रदेशातील उत्पादन संस्थांच्या उत्पादक क्रियांचा समावेश होतो। त्यामध्ये निवासी तसेच गैरनिवासी पुरविलेल्या सर्व घटक सेवांचा समावेश होतो। म्हणजेच देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो। या उलट राष्ट्रीय उत्पादाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो। देशातील निवासी परदेशी प्रदेशातील उत्पादन संस्थांनाही घटक सेवा पुरवित असतात। त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी देशांतर्गत उत्पादातून गैरनिवासींना प्रदान केलेले घटक उत्पन्न वजा केले पाहिजे, तर निवासींना प्रदेशातून मिळवलेले घटक उत्पन्न मिळवले पाहिजे। यावरून राष्ट्रीय उत्पाद इज इक्वल टू देशांतर्गत उत्पाद मायनस प्रदेशास प्रदान केलेले घटक उत्पन्न अधिक प्रदेशातून प्राप्त घटक उत्पन्न, किंवा राष्ट्रीय उत्पाद इज इक्वल टू देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न। तर राष्ट्रीय उत्पादाशी संबंधित विविध संकल्पना पुढील प्रमाणे। नंबर 1, स्थूल राष्ट्रीय उत्पाद आणि बाजारभावाला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस GNPMP। स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभाव इज इक्वल टू स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव अधिक प्रदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न। तर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद आणि बाजारभावाला म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस NNPMP, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभाव इज इक्वल टू निव्वळ देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न। नंबर 3, स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट GNPFC म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किंमत इज इक्वल टू स्थूल देशांतर्गत उत्पाद अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न। तर घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादाला देशाचे वास्तव म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न रिअल नॅशनल इन्कम म्हणून संबोधले जाते। त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे पूर्ण सूत्र खालीलप्रमाणे, महत्त्वाचे सूत्र आहे, राष्ट्रीय उत्पन्न इज इक्वल टू स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच बाजारभाव मायनस घसारा मायनस अप्रत्यक्ष कर अधिक अनुदाने आणि अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न। तर ही होती राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना। आता आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, म्हणजे हा जो मेन टॉपिक आहे हाच परीक्षेमध्ये विचारला जातो। यातले जे तिन्ही खर्च पद्धती आहेत, ज्या मोजण्याच्या पद्धती आहेत, त्या सगळ्या विचारल्या जातात। त्यामुळे हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत। उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत नंबर 1, नंबर 2 उत्पन्न किंवा आय पद्धत, नंबर 3 खर्च पद्धत। तर खरे तर एकच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशांतर्गत व राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना मोजण्याच्या या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत। म्हणजेच या तिन्ही पद्धती वेगळ्या असल्या तरी यांच्या सहाय्याने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न सारखेच यायला हवे। ते जर सारखे येत नसेल तर त्याचा अर्थ असा होईल की देशातून आकडेवारींच्या संकलनात काहीतरी कमतरता आहे। नंबर 1, उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत, प्रोडक्शन मेथड और व्हॅल्यू ॲडेड मेथड। उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित म्हणजे व्हॅल्यू ॲडेड संकल्पनेवर आधारलेली आहे। म्हणजेच या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रदेशातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते। उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न हे बाजारभावाला मोजलेले असते। उदाहरणार्थ GDPMP, NDPMP, GNPMP आणि NNPMP।
ही होती उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. याचा अर्थ असा आहे की उत्पादन पद्धत ही मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली आहे. म्हणजेच या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रदेशातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. आता नंबर 2, उत्पन्न किंवा आय पद्धत, इन्कम मेथड. तर या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप उत्पादनांच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर केलेली जाते. म्हणजेच वस्तू सेवांच्या उत्पादन प्रक्रियेत उत्पन्नाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता वापरले गेल्याने त्यांच्या मालकांना घटक उत्पन्न म्हणजेच खंड, मजुरी, व्याज व नफा प्राप्त होत असते. अशा सर्व घटक उत्पन्नांची बेरीज म्हणजे घटक किमतींना काढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय. उदाहरणार्थ GDPFC, NDPFC, GNPFC, NNPFC. तर यावरून उत्पाद व उत्पन्न यांमधील फरक सांगता येईल. उत्पाद हे बाजारभावाला मोजलेले असते तर उत्पन्न हे घटक किमतींना मोजलेले असते. उदाहरणार्थ स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच घटक किंमत म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे GDPFC = GDI. निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किंमत म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पन्न NDPFC = NDI. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजेच घटक किंमत म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न GNPFC = GNI. आता राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. उत्पादन पद्धतीने करताना उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची म्हणजे सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज केली जाते. तर उत्पन्न पद्धतीने करताना उत्पादनांच्या घटकांच्या मालकांना मिळणाऱ्या घटक उत्पन्नाची बेरीज केली जाते. तर खर्च पद्धतीने करताना वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केलेल्या खर्चाची म्हणजे उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च यांची बेरीज केली जाते. आता नंबर 4 म्हणजे नंबर 4चा तो खालचा पॉईंट राहिलेला तर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किंमत म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNPFC = NNA. नंबर 3 म्हणजे खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप खर्च पद्धतीनेही करता येते. त्यासाठी उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चाचा विचार केला जातो. तर लोक वस्तू व सेवांची खरेदी उपभोगासाठी आणि गुंतवणुकीसाठी करतात. यावरून खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च यांची बेरीज केली जाते. उपभोग खर्च खाजगी आणि सरकारी अशा 2 प्रकारचा असतो. गुंतवणूक खर्च देशातील आणि परदेशातील अशा 2 प्रकारचा असतो. देशातील गुंतवणूक खर्च स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने तर परदेशातील गुंतवणूक खर्च निव्वळ निर्यातीने निर्यात वजा आयात दर्शविला जातो. यावरून खर्च पद्धतीने स्थूल देशांतर्गत उत्पाद GDP पुढील सूत्राने काढले जाते. स्थूल देशांतर्गत उत्पाद = खाजगी अंतिम उपभोग खर्च C अधिक सरकारी अंतिम उपभोग खर्च G अधिक स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती I अधिक निव्वळ निर्यात X-M किंवा स्थूल देशांतर्गत उत्पाद GDP = C + G + I + X-M म्हणजेच X-M म्हणजेच निव्वळ निर्यात. तर ह्या होत्या 3 महत्त्वाच्या पेपरमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. हिचे नोट्स काढा. त्यानंतर भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप हा नवीन टॉपिक. तर नॅशनल इन्कम मेजरमेंट इन इंडिया. स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. स्वातंत्र्याच्या पूर्वी काही प्रमुख अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केले होते. त्यातले काही तज्ज्ञ म्हणजेच दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला होता. त्यांच्या मोजमापानुसार 1867 ते 68 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रुपये 340 कोटी तर दरडोई उत्पन्न रुपये 20 इतके होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन 2 क्षेत्रांमध्ये म्हणजे कृषी क्षेत्र व गैर कृषी क्षेत्र असे केले होते. मात्र दादाबाईंच्या गणना पद्धतीला वैज्ञानिक मानले जात नाही. नंबर 2 विल्यम डिग्बी यांनी 1897 ते 98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न रुपये 390 कोटी तर दरडोई उत्पन्न रुपये 17 इतके असल्याचे सांगितले होते. नंबर 3 फिंडले शिरास यांच्या मते 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न रुपये 1942 कोटी तर दरडोई उत्पन्न रुपये 80 इतके होते. डॉक्टर VKRV राव यांनी
1925 ते 29 या कालावधीसाठी राष्ट्रीय उत्पन्न रुपये 2,301 कोटी तर दरडोई उत्पन्न रुपये 78 इतके सांगितले. त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले, म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणजेच फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग असे मानले जाते. डॉक्टर V.K.R.V. राव यांना फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग असे मानले जाते, म्हणजेच राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. तर 5 नंबरला R.C. देसाई यांनी 1930-31 साठी राष्ट्रीय उत्पन्न रुपये 2,809 तर दरडोई उत्पन्न रुपये 72 इतके असल्याचे सांगितले. पर्याप्त आकडेवारीची कमतरता आणि वेगवेगळ्या पद्धतींचा वापर यामुळे ही आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही. तरी यावरून स्वातंत्र्यपूर्व भारताचे दारिद्र्य व आर्थिक मागासलेपणा सूचित होतो. तर भारतीय सांख्यिकीय संस्था इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI 17 डिसेंबर 1931 रोजी प्रोफेसर P.C. महालनोबिस यांनी तात्विक आणि उपयोजित संख्याशास्त्र या विकासासाठी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकीय संस्था एक गैरनफा सोसायटी म्हणून स्थापन केली. 1933 पासून या संस्थेमार्फत संख्या नावाचे जर्नल प्रकाशित केले. पुढे स्वातंत्र्यानंतर 1959 मध्ये संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा देण्यात आला. तेव्हापासून ती पदवी व पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत. स्वातंत्र्यपश्चात राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरकारी मोजमापास सुरुवात झाली. या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना होय. आता पेपरमध्ये विचारले जाणारी ज्या समित्या आहेत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ठरवणाऱ्या ज्या समित्या, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती व राष्ट्रीय सांख्यिकी आयोग यांचे सदस्य, अध्यक्ष, स्थापना वर्ष सगळं विचारलं जातं, त्यामुळे महत्त्वाचं टॉपिक आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती, नॅशनल इन्कम कमिटी. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 रोजी प्रोफेसर P.C. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. समितीत D.R. गाडगे व V.K.R.V. राव हे सदस्य होते. समितीने आपला पहिला अहवाल 1951 मध्ये तर अंतिम अहवाल 1954 मध्ये सादर केला. पहिल्या अहवालात समितीने 1948 ते 49 या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्नाचे सरकारी आकडे जाहीर केले. तसेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी संकल्पनात्मक आराखडा तयार केला. समितीने आपल्या अंतिम अहवालात 1948 ते 49 ते 49 ते 50 आणि 50 ते 51 साली चालू व स्थिर किमतींवर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. म्हणजेच 1948 ते 1949 या आधारभूत वर्षांवर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली. या समितीच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण तर 1954 मध्ये केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. आता ही होती राष्ट्रीय उत्पन्न समिती, महत्त्वाचे टॉपिक आहे. त्यानंतर केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस CSO. भारत सरकारने 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी सरकारी एजन्सी म्हणून केंद्रीय सांख्यिकीय संघटना सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन स्थापन केली. संघटनेने एप्रिल 1955 मध्ये कार्यारंभ केला. तत्पूर्वी 1951 मध्ये स्थापन करण्यात आलेली केंद्रीय सांख्यिकीय संस्था सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट तिच्यात वर्ग करण्यात आली. अलीकडे संघटनेचे नाव बदलून केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असे करण्यात आले आहे. CSOचे मुख्यालय दिल्ली येथे आहे, मात्र औद्योगिक सांख्यिकीय विंग कोलकाता येथे आहे. CSOचे प्रमुख कार्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना होय. CSO राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी नॅशनल अकाउंटिंग स्टॅटिस्टिक या नावाने प्रकाशित करते. CSO मार्फत पुढील प्रकारची आकडेवारी संकलित व प्रकाशित करण्यात आली. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल अकाउंट्स. नंबर 2 राष्ट्रीय औद्योगिक सर्वेक्षण ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज. औद्योगिक उत्पन्नाचा निर्देशांक इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन IIP. ग्राहक किंमत निर्देशांक ग्रामीण, शहरी व एकत्रित. CPI रुरल, अर्बन अँड कंबाईंड. विविध प्रकारची आर्थिक सांख्यिकी, इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स व विविध प्रकारची सामाजिक सांख्यिकी, सोशल स्टॅटिस्टिक इत्यादी.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, पुढचा टॉपिक नॅशनल सॅम्पल सर्व्हिस ऑफिस NSSO. भारत सरकारने 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण NSS ची स्थापना केली. मार्च 1970 मध्ये NSS ची पुनर्रचना करण्यात येऊन तिचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन मध्ये करण्यात आली. अलीकडे संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयात नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस करण्यात आले आहे. NSSO मार्फत विविध प्रकारचे नमुना सर्वेक्षण केले जातात. त्यांचे प्रमुख 4 प्रकार आहेत: घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्राम सुविधा आणि भूमी व पशुधन सुधारणा. NSSO चे कार्य 4 विभागांमार्फत केले जाते: सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग कोलकाता, फील्ड ऑपरेशन्स विभाग नवी दिल्ली व फरीदाबाद, डाटा प्रोसेसिंग विभाग कोलकाता, समन्वय व प्रकाशन विभाग नवी दिल्ली. NSSO मार्फत दरवर्षी विविध विषयांवरील सर्वेक्षणे NSS फेऱ्यांच्या NSS राऊंड स्वरूपात केली जातात. उदाहरणार्थ सामाजिक आर्थिक सर्वेक्षणे, उदाहरणार्थ घरगुती उपभोग खर्च, रोजगार व बेरोजगार आकडेवारी, भूमी व पशुधन धारणा, सामाजिक उपभोग, शिक्षण, आरोग्य इत्यादी, दारिद्र्य, बाल कामगार, साक्षरता, गैर कृषी उपक्रम इत्यादी. नंबर 2 साधारणतः दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्चाच्या आकडेवारीचे पंचवार्षिक सर्वेक्षण म्हणजेच क्विनेडियल सर्वे ऑफ हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर केले जाते. त्यामुळे त्यासाठी नमुना मोठा घेतला जातो. नंबर 3 वार्षिक औद्योगिक सर्वेक्षणासाठी आकडेवारीचे संकलन, कृषी सर्वेक्षणे, शहरी किरकोळ संमतीचे संकलन, CSO मार्फत मोजल्या जाणाऱ्या शहरी ग्राहक किंमत निर्देशांसाठी CPI अर्बन. तसेच NSSO मार्फत सर्वेक्षण या नावाने एक द्वैवार्षिक म्हणजे बायॲन्युअल जनरल प्रकाशित केले जाते. आता ही जी कमिटी आहे, आयोग आहे, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, तो पण खूप विचारला जातो पेपरमध्ये नेहमी. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजेच NSC. जानेवारी 2000 मध्ये डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन करण्यात आला. देशातील सांख्यिकीय व्यवस्थेचे परीक्षण करून त्यातील कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे काम आयोगाकडे देण्यात आले. आयोगाने केलेल्या आपल्या ऑगस्ट 2001 मधील अहवालात सर्व सांख्यिकीय विषयक घडामोडींचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एका कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली. तर त्यानुसार 12 जुलै 2006 रोजी कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना प्रोफेसर सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष हे तज्ज्ञ संख्याशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ असून अंशकालीन अध्यक्ष पार्ट टाइम चेअरमन म्हणून कार्य करतात. त्यांचे किमान वय 55 वर्ष असावे. त्यांचा पदावधी 3 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. फेब्रुवारी 2013 पासून डॉक्टर प्रणब सेन हे आयोगाचे अंशकालीन अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निवृत्तीनंतर 4 मे 2016 पासून राधा विनोद बर्मन हे अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची उपक्षेत्रे म्हणजे सब सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी पाहूया. असेच बरेच टॉपिक आहेत. त्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.